नमस्कार. ते कसे आहेत सर्वजण? तर हा काय तर आमच्या इथं दादा आहे माझा. तर आता तुम्हाला आमच्या इकडे गुलाब जे आहेत ना, तुम्हाला दाखविलेलं कळी आली. आता त्या कळीचं जे फुल उमलले हो का, आणि इथलची जी कळी आहे ती म्हणजे उमलायला लागली थोडी थोडी. आणि हा का ही जी झाड आहे ना त्याला पण आले हो का गुलाब. हे दोन्हींचे असे वेगवेगळे गुलाब आलेत. मग खूप छान आहे. आणि तुम्हाला कसे वाटते ते गुलाब नक्की सांगा बरं का. आणि हा म्हणजे तुम्हाला जे रोज आम्ही जे इंग्लिश वाक्य सांगतो ना डेली, ते तुम्ही पाठ केले का नाही ते पण सांगा. हा, तुम्ही ते रोज असं पाठ करत जावा, कारण की ते इतके म्हणजे असे इम्पॉर्टंट वाक्य आहेत ना. आज आज ना आता इंग्लिश शिकण्यासाठी ते इतके सोपे वाक्य आहेत ना, तुम्हाला लगेच पाठ होतील. तर मी आज म्हणजे मला एक ना आता तुम्हाला स्टोरी सांगायची होती, म्हणून त्याच्या हातातून मोबाईल घेतला. तर मी ती स्टोरी म्हणजे तुम्हाला एक स्टोरी सांगायची. ती स्टोरी कोणाची माहिती का? ती स्टोरी हिटलरची. आता तुम्हाला हिटलर म्हणजे नावातच कसं वाटतंय बघा ना तुम्ही. हिटलर म्हणजे एकदम असं डेंजर नाव वाटतंय का नाही? तर मी तुम्हाला एक म्हणजे ती स्टोरी सांगतो बरं का. तुम्हाला जर ती स्टोरी आवडली तर या व्हिडिओला सबस्क्राईब आणि शेअर करा. तर मी तुम्हाला स्टोरी सांगायला सुरुवात करतो बरं का. तर हिटलरचा जन्म आहे का जर्मनी शहरात झाला. इकडे रे इकडे तुला पण सांगतो ना जरा. हे नुसतं की हे करतंय म्हणजे आता ह्याला पण सांगतो बरं का. ह्याच्या संग ना तुम्ही पण ऐका बरं का. तर हिटलर आहे का, हिटलरचा जन्म ना जर्मनी शहरात झाला. आणि तो इतका वाईट होता ना की म्हणजे इतका तो असं लय वाईट होता. दुष्ट. हा, तर तो ना इतका वाईट होता ना, म्हणजे त्याला ना असं ही होतं ना, त्याला ना मारामारी लय आवडायची. म्हणजे आता कसा एकदम असं क्रूर म्हणतो ना आपण तसं. हा, त्याला मारामारी इतकी आवडायची ना, तर ते नुसतं मारामारीच म्हणजे असं म्हणजे त्याला मारामारी आवडायची. रक्त असं एकमेकांना मारायचं, त्याचा खून करायचं असं त्याला आवडायचं. तर ना असे म्हणजे हिटलर होता. तर हिटलरचं इंट्रोडक्शन झालं. तर मग आता हिटलर म्हणजे त्याची खरी स्टोरी काय माहिती का? हिटलर ना मोठा झाला का, नंतर तो ना मोठा झाला का नंतर ना त्याला ना एक असे म्हणजे त्यात ना आता जर्मनीमध्ये पण राहणारे लय लोक असतात ना, ज्युईश एक जात होती बरं का त्या हिटलरच्या ह्या जर्मनीतच राहणारी. तर हिटलर एकदा राजकारणात गेला बरं का. तर राजकारणात गेला का तेव्हा ना हिटलर राजकारणात गेला का मग ना तिथं ना त्याला एक ही भेटलं. म्हणजे त्याला राजकारणात गेला का तेव्हा ना एक असं तो ना तिथं लय मारामारी करायचं लोकांबरोबर, म्हणून तो एकदा जेलमध्ये पण गेला. आणि शेवटी नंतर काय झालं माहिती का, तो जेलमध्ये गेला का तर नंतर जेलमध्ये गेला का तेव्हा ना असं म्हणजे लयही झालं असं. तरी पण तो जेलमध्ये नंतर सुटला बरं का. आणि जेलमधनं सुटला का नंतर तो असं हे व्हायला लागला. म्हणजे तो परत तो तसंच करायला लागला, सुरुवात करायला लागला. म्हणजे किती वाईट मानायला लागलं बरं तुम्ही सांगा आता. तर ना मग नंतर काय झालं माहिती का, म्हणजे किती तिला सुरवायची कोशिश करत हेच होत ना असं. आणि नंतर काय झालं माहिती का, ते हिटलर आहे का, हिटलर ना त्याच्या पार्टीचं नाव होतं. म्हणजे आपल्याकडे कसं आता हे असे पार्ट्या असतात, तर त्याच्या पार्टीचं नाव होतं तसं नाझिम पार्टी. तर त्यांनी आहे का त्या पार्टीत इकडे ऐश्वरी तुला पण सांगायचं ना जरा. हे नुसतं तिकडे पळत आहे का मग काय माहिती. त्याला तुम्ही सांगा बरं इकडे गपची सांगायला. हा तर ह्याला माहीत पण नाही नीट स्टोरी. नुसतं माझं ऐकतोय आणि तीच रिपीट करतोय. तर ते हिटलर काय होतं माहिती का, मी कंटिन्यू करतो. तर हिटलर आहे का तो एकदम म्हणजे असं तेव्हा ना जिंकला. तो जिंकला बरं का. तिथलचं म्हणजे प्रेसिडेंट आपलं कसं प्रेसिडेंट असते तर म्हणजे असं ही PM असते तर तसं तिथलचे पण काहीतरी असते. पण ते तसा झाला मोठा म्हणजे एकदम तो असं सांभाळायला अख्खा देश. तर त्यांनी काय केलं माहिती का, त्याला ज्युईश लोक लय आवडतच नव्हते. तर त्यांनी त्या ज्युईश लोकांना आहे का असं ही केलं, म्हणजे ना मारून टाकायचा प्लॅन केला. म्हणजे त्याला मारून टाकायचं असं म्हणला तो. आणि त्यांनी ना त्याला ना ज्युईश लोकांना लय असं गोळा केलं, म्हणजे असं गोळा करायचे. आणि असं लय मोठं असं रूम असायचं, लय मोठी जागा असायची. तर त्या रूममध्ये त्याला ना असं त्याच्यात भरायचे त्यांना, म्हणजे असं फुल भरायचे. आणि ना तसं आपलं गॅस असतो ना झेरीला गॅस, तेव्हा असं सोडायचे. तर ते आता श्वास घेताना ते त्यांच्या नाकात जाऊन ते त्यांचं ना ते आपापच मारायचे ना. आणि हिटलर फक्त मोठ्या माणसांनाच नव्हता मारीत, तर तो ना लहान ह्यांना पण, हा म्हणजे एकदम छोट्या मुलांना पण लहान हा हा वडील रे त्यांना सगळ्यांना मारायचं तो. आणि नंतर काय झालं माहिती का, हिटलर आहे का, हिटलर ना म्हणजे नंतर ना हे असं ना तो हे लय असं म्हणजे हे होता लय क्रूर होता ना. नंतर हिटलरने काय केलं माहिती का, हिटलरने नंतर ना आपलं जी हे आहे का काय म्हणते तर हिटलरने आपली ना जे असं जी जर्मन आहे का त्याला ना एक करायचं. म्हणजे त्याला हे खरं प्लॅन काय होता माहिती का, जर्मन सगळीकडनं जर्मनचीच माणसं म्हणजे जर्मनच ही बेस्ट आहे.
आणि बाकीचे सगळे कनिष्ठ म्हणजे वाईट आहेत बाकीचे. असं ते जर्मन म्हणजे फक्त जर्मनचेच लोक चांगले आहेत असं. म्हणजे जर्मनचे फक्त जर्मनमध्ये राहणार नाही बरं का, ते जे असं म्हणजे त्यांच्या जर्मनची जे आहे का जाती त्याचेच लोक चांगले तर. आणि असं ते म्हणजे हिटलर एवढाही होता. तर नंतर काय झालं माहिती का, नंतर ना ते हिटलर आहे का म्हणजे त्यांनी ना जे असं त्याचे एटा हिटलर मांडल्यावर ना जर्मनचे जे लोक आहेत का, आता हिटलर मांडल्यावर त्याच्याच सगळ्या शाळा राहणार, म्हणजे त्याच्याच सगळ्या शाळा होत्या, त्याचा म्हणजे दबदबा होता ना. तर हिटलर आहे का त्यांनी काय केलं माहिती का, त्याच्या सगळ्या शाळा आहेत ना त्याच्यात ना त्यांना शिकवायचे, म्हणजे त्या शाळेत त्यांना शिकवायचे, ते जे मुलं होते का त्यांना शिकवायचे की ना हिटलर किती वाईट आहे, म्हणजे इतकं वाईट आहे ना की ना तो म्हणजे असं लय वाईट होता. तर ना काय झालं नंतर की नंतर ना मग तो सांगायचा त्याचे असे म्हणजे फोटो बनवायचा, असे फोटो की ना हे किती वाईट आहे. पाया पडायचं. आणि हा ते हिटलरच्या पण असं पाया पडायचं रोज, म्हणजे त्याची पूजा करायची आपण कसं हिटलरची, देवाच्या पाया पडतो तशी ती हिटलरची पाया म्हणजे पूजा करायची. असं तो हिटलर होता. आणि शेवटी पण मग नंतर ना शेवटी काय केलं माहिती का त्यांनी, शेवटी ना त्यांनी असंच लय देशांवर पण असं हे केलं तर, म्हणजे जसं की USA अशा लय म्हणजे देशांवर पण त्यांनी अन्याय केला. पण शेवटी त्या देशांनी ना त्यांना त्याला परत असं हे केलं, म्हणजे परत त्याला असं मारलं म्हणजे ना त्याला ना परत प्लॅन केला त्या देशांनी, दुसऱ्या रशियासारख्या मोठ्या देशांनी. तर त्यांनी प्लॅन केला की ह्याला ना आता आपण ना म्हणजे ह्या हिटलरला ना आपण सगळं मारूनच टाकायचं. तर नंतर काय केलं माहिती का, हिटलरला मारायचा प्लॅन केला का, नंतर हिटलर आहे का म्हणजे आता हिटलर तर त्यांनी काय केलं माहिती का, त्याची जे असं म्हणजे महल होतं का त्यातच त्याला असं त्यालाच तसं असं ना का बरं का दाखवतो तुम्हाला, 5 मिनिटं पकड त्यांना दाखवतो. तर हो का असा जो हिटलर आहे ना, तर असं स्वतःला म्हणजे ना स्वतः असं गोळी अशी घेतली बरं का, आणि स्वतःच्याच अशी डोक्यात हाणली अशी ठेवून, म्हणजे स्वतःच्याच अशी डोक्यात हाणली आणि म्हणजे स्वतःच मरून गेला मग. आणि कारण की मग दुसरे देश त्यांना मारला असतं ना म्हणून. तर म्हणजे हो असं हिटलर होता. आणि त्या पार्टीचं चिन्ह कसं होतं माहिती का, आपलं स्वास्तिक माहिती ना तुम्हाला, स्वास्तिक ते स्वास्तिक कसं असतं असं, ते असं स्वस्तिक असतं ना, तुम्हाला माहित असं ना स्वास्तिक, तर स्वास्तिकासारखं होतं ते त्याचं चिन्ह, फक्त थोडंसं असं आडवं होतं इकडच्या साईडला. आणि नाझी म्हणजे ज्यूइश पार्टीचं आहे का, ज्यूइशचं त्यांचं असं त्रिकोण म्हणजे त्रिकोणावरती असं स्टार होता त्यांचा, म्हणजे असं एक असं त्रिकोण बरं का, असं त्रिकोण आणि एक असा उलटा त्रिकोण. तर असं त्यांचा ज्यूइशचा होता. तर ना अजून म्हणजे असेच मग हिटलर आहे का लय म्हणजे असं वाईट होता. ते एकदम ना असं हे करायचं लोकांना, म्हणजे मारायचा, परत छोट्याल्यांना सुद्धा मारायचा, विचार पण नव्हता करीत. बघा बरं किती वाईट त्रास होता. द्यायचं कुणाला बघतच नव्हता पुढं कोण आहे. तर ही अशी हिटलरची गोष्ट होती. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली तर कमेंटमध्ये सांगा. मला वाटतंय की तुम्हाला आवडलीच असेल, कारण की इतकं म्हणजे ही लय शॉर्टमध्ये सांगितली, अजून तर लय आहे त्याच्यात. म्हणजे हिटलर आहे का, पण अजून एक सांगायचंय चांगलं, हिटलरचे जे असं लोक आहेत का, म्हणजे ते हिटलरचे ह्याच्यातले लोक आहेत का, ते त्याला ना म्हणजे वाईट पण होते. हिटलर म्हणजे जी जर्मनचे लोक आहेत का ते वाईट पण होते आणि चांगले पण होते. म्हणजे जे चांगले आहेत का ते काय करायचे माहिती का, अशी जी ज्यूइश लोकांना आहे का त्यांच्या बेसमेंटमध्ये ह्याच्यामध्ये हे ठेवायचे, असं त्यांना लपवून ठेवायचे बेसमेंटमध्ये, त्यांना असं ठेवायचे. तसं करायचं. आणि नंतर काय झालं माहिती का, ते जे आहेत का हिटलरचे, म्हणजे हिटलरला असं हे म्हणजे हिटलर आहे का तेव्हा त्यांना म्हणजे शोधायचा पण काय होतं माहिती का शेवटी, पण मग ते जर्मन आणि म्हणजे जर्मन आलं ते USA ते असं त्यांना हे करायला लागले ना, म्हणजे असं राग असं त्याला राग यायला लागला ना, म्हणजे USA त्यांना रशिया सारख्या देशांना, आणि त्यांनी मारायचं बघितलं हिटलरला. पण हिटलर म्हणजे ते म्हणजे वाचला नाही, म्हणजे त्यांनी स्वतः मारून घेतलं. तर ही अशीच कहाणी होती हिटलरची. जर तुम्हाला ही कहाणी आवडली असेल, म्हणजे ही स्टोरी आवडली असेल, तर तुम्ही ह्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा. तर मग अशी म्हणजे ही हिटलरची गोष्ट होती. तर हिटलरची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ती सांगा. तर हो का, हे म्हणजे तुम्हाला आता एक सांगायचं, हे ना काल आम्ही हे व्हिडिओ बनवू शकलो नाही, कारण की ना हे आजारी होता आणि माझी टेस्ट होती, म्हणजे आमची प्रॅक्टिस टेस्ट चालू होती शाळेत, म्हणून आम्ही काल व्हिडिओ बनवू शकलो नाही, त्यासाठी सॉरी बरं का. पण तुम्हाला ना हे आहे का, ह्याचं दुखत होतं ना, म्हणून आम्ही हे व्हिडिओ बनवला नाही. आणि तुम्हाला एक सांगायचं, तो गणपती कसा वाटला सांगा बरं का. ह्यांनी शाळेत दिला ना, तो त्यांना शाळेत कॉम्पिटिशन होतं ना, आणि त्यांनी शाळेत दिला ना, मग तर ना ते म्हणजे शाळेत दिला, आता ते सांगते ना काय म्हणजे कोणाचा चांगला आहे. तर तुम्हाला तो गणपती कोणी बनवला कमेंटमध्ये नक्की सांगा, खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही बेल आयकॉन प्रेस करा बरं का, म्हणजे
म्हणजे असं आमचे इंटरेस्टिंग असेच व्लॉग येते तुमच्या हे म्हणजे सर्चिंगला. तर ना हिटलरची स्टोरी पण अशीच आम्ही अजून इंटरेस्टिंग अशा स्टोरी तुम्हाला सांगत जातो रोज. म्हणजे रोज मला ती असं जावा ना असं तुम्ही विषय पण सांगत जावा आम्हाला की ना ह्या विषयावर स्टोरी बनवा बरं. तर आम्ही ती सांगत जातो तुम्हाला बरं का. आणि जर तुम्हाला ती स्टोरी म्हणजे ही हिटलरची स्टोरी आवडली असेल ना तर तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा बरं का. तर मग अशीच ती हिटलरची स्टोरी बघा. काहीतरी म्हणायची तुम्हाला बघा. तर हो का तुम्हाला आता मी हे गुलाबाचे हे दाखवलेले ना फुलं तुम्हाला हो का ही आणि हो का ही ते तुम्हाला कसे वाटले फुलं ते नक्की सांगा बरं का. कारण की म्हणजे ते आता कळे होते ते असे उमलले ना आता आणि ते खूप सुंदर दिसत. आम्हाला तर दिसतंय, तुम्हाला पण कसे दिसते ते नक्की सांग कमेंटमध्ये. आणि ते हिटलरची स्टोरी ती कशी ती पण सांग कशी वाटली तुम्हाला ती पण सांग. कारण की हिटलर तो किती दुष्ट होता का नाही म्हणजे आपल्याला त्याने शिकायला भेटतं ना. आपण तसं नाही व्हायचं. किती दुष्ट होता ह्याने सांगितले ना आत्ताच ह्याने. अजून आहे का तुम्हाला अजून एक सांगायचं बघा. हिटलर आहे ना तो इतका म्हणजे असं इतका हे होता ना त्याच्यासारखं तुम्ही म्हणजे आपण ना बनवूच शकत म्हणजे ते उदाहरण झालं आपल्यासाठी की त्याच्यासारखं बनायचंच नाही. अजून तर त्याने आहे का छोट्याल्यांना पण नाही सोडलं. म्हणजे किती क्रूरता बघा बरं तुम्ही. ते किती क्रूरता असेल ती म्हणजे इतकी क्रूरता पण नाही ना पाहिजे. तर हो का म्हणजे ह्याला पण एक गोष्ट सांगायची पण हे म्हणजे आम्हाला ह्याला गोष्ट सांगायची ती मीच सांगतो का तुला सांगायची. हा इकडे मग तू ह्याला सांगायची राहून ह्याला घेतो. तर ती गोष्ट त्याला म्हणजे ही सांगायचं की अभ्यासाचं महत्त्व. अभ्यासाचं आपल्याला लय म्हणजे महत्त्व असतात ना अभ्यासाचं महत्त्व. तर अभ्यासाचं महत्त्व म्हणजे त्याला सांगायचंय. एक ना मुलगा होता बरं का. त्याचं नाव होतं चिंटू. नाव चांगलं आहे का सांगा बरं. म्हणजे चिंटू नाव होतं बरं का. आणि तो ना म्हणजे ना तो आहे का तो ना अभ्यासच करत नव्हता. नुसता टंगळमंगळ करायचा, इकडं तिकडं फिरायचा, शाळेत जात नव्हता. तर एकदा ना काय झालं माहिती का त्याच्या पेपरमध्ये पण लई कमी मार्क यायचे. परत ना त्याला म्हणजे अभ्यासाचं महत्त्वच कळलं नव्हतं. तो म्हणायचा परत कधी कधी तो रडायचा की अभ्यास का मी अभ्यास केला असतं चांगलं झालं असतं. आणि परत पुढच्या वर्षी तसंच करायचा. तर अशी म्हणजे हे होता. एका दिवशी काय झालं माहिती का. ही गोष्ट छोटीच आहे बरं का पण तरी पण भारी झालाय म्हणजे अशी भारी आहे. एका दिवशी तर एका दिवशी काय झालं माहिती का. हिटलर आलं ती सॉरी हिटलर सारखं झालं ना पण हिटलर आलं ना. तर ती चिंटू आहे का असंच बसलेला होता बरं का रडत. त्याच्या पेपरमध्ये परत 0 मार्क आले. म्हणजे तो पेपरमध्ये काही लिहितच नव्हता त्याचं कळतच नाही ना अभ्यास केला मग म्हणजे कोणते प्रश्न आले ते त्याने वाचलं नाही त्यामध्ये ध्यानात चाललं नाही कोणते उत्तर काय. परत आहे का म्हणजे ते हिटलर सारखंच येते काय होतंय काय माहिती. हिटलर सारखं आलंय ना त्यामुळे ना हिटलर आहे आता. हिटलरची सारखी झाली नाही त्यामुळे ना ती हिटलर सारखं झाल्यामुळे असं होतंय. नंतर काय झालं माहिती का. नंतर त्या स्टोरीत ना एक असं ते म्हणजे बसलेला होता ना असाच म्हणजे असं रडत असं बसलेला होता ना. तर मग काय झालं एक ना त्याची अशी मम्मी आली बरं म्हणजे त्याची मम्मी आली आणि म्हणली परत किती पडले बरं तुला मार्क. पडले ना परत 0. मी तुम्हाला सांगत असते ना म्हणजे तिची मम्मी म्हणत असते मी तुला सांगत असते ना अभ्यास करत जा. तेव्हा मग म्हणतो हा सांगत असते असं रडत म्हणतो. पण ना नंतर काय होतं माहिती का तो तरी पण पुढचं तसंच करतो. मग एका दिवशी काय होतं माहिती का त्याची ना एक ही होती म्हणजे त्याचं ना एक ना नवीन एक ना पोरगे म्हणजे एक मुलगा येतो शाळेत. त्याचं नाव असतं मिंटू. सांगतं त्याचं नाव मिंटू आहे बरं का. एक चिंटू आहे का तो पण चिंटू सारखा म्हणजे तो पण नावाच आलेला असतो. त्याला पण काही येत नसतं बरं का. आणि पण तो आहे का तो त्याच्या मागून हुशार व्हायला लागतो. म्हणजे मग तो त्याला लयही वाटतं कसं तरी वाटतं. आणि तो पण तेव्हापासून मग लय अभ्यासाला सुरुवात करतो. तर मग अभ्यासाला त्याने सुरुवात केली का मग तो पण म्हणजे असं हुशार होतो. तर म्हणजे हे असं एवढी काय ह्याच्यात खास नाही पण त्या ह्याच्याने ही शिकविलं एक गोष्टीने की ना अभ्यास आपल्याला लय गरजेचा आहे. परत अजून ना अभ्यासाची लय महत्त्व पण येतं. म्हणजे आपण अभ्यास केल्यानं ना म्हणजे लय असं काही पण बनवू शकतो ना आपण. अभ्यास लय गरजेचा आहे आपल्यासाठी. तर म्हणजे अजून एक सांगायचं तुम्हाला की ना आपलं अभ्यासासाठी ना तुम्हाला ना वाक्य समजा शब्द असं हे पाठ होत नाही. समजा ना समाजशास्त्र म्हणजे SSTचे ना तुम्हाला असे उत्तर किती मोठाले असते तर तुम्हाला पाठ करायचे असेल बरं का. पण ती पाठ होत नाही. तर ते कसे करायचे माहिती का SSTचे उत्तर पाठ. तर ना त्यासाठी ना आपण ना हे करायचं आपले जे आता तुम्हाला माहीत असेल ना मेन कीवर्ड्स म्हणजे काय माहिती का त्यातले मेन शब्द. समजा ना काहीतरी प्रश्न आहे बरं का
त्यातले मेन शब्द घ्यायचे एकदम मेन आणि तीच पाठ करायची म्हणजे ती लगेच पाठ होतीच ना. आणि एवढी तेवढी आपण असं एक मोठा उत्तर असतं ना 2-3 ओळींचं, त्याला असं आपण थोडं असं छोटं करायचं. म्हणजे छोटं करायचे म्हणजे तसं नाही बरं का म्हणजे मेन जे शब्द असतात ना, वर्ड असतात ना, तेच घ्यायचे फक्त. आणि नंतर आहे का पेपरमध्ये समजा लिहायचं असलं ना, ते कसं लिहायचं माहिती का, ते जे शब्द आहेत का आपलं ना, समजा काहीतरी डायटीज लावायचं असलं तर ते असं म्हणजे त्याला फुल फॉर्ममध्ये करायचं. म्हणजे आपल्या शब्दात ते आता कीवर्ड्स तर आपण पाठ करायचं. हा आपण तर आता कीवर्ड्स तर म्हणजे कीवर्ड्स पाठ केले तर मग ती सोपं होतं ना, आपल्याला कन्सेप्ट समजते ना. आणि म्हणजे मेन मुद्दा समजला मग आपण त्याच्या डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे असं त्याला असं फुल करून लिहू शकतो ना. हा. आपल्याला तेवढं कळतं ना म्हणती म्हणजे मेन मुद्दे असल्यामुळे. हा. आणि अजून एक सांगायची तुम्हाला ना, तुम्ही इंग्लिशचे वाक्य रोज पाठ करताना तुम्ही तर म्हणजे पाठ करायची पण गरज नाही तुम्हाला. हे नुसतं व्हिडिओ बघितला का तुमच्या आपोआप हे पाठ लगेच पाठ होते ते. हा इतके सोपे वाक्य आहेत ना ती. कारण की डेली रुटीन मधलेत ना. तर ना हो का, ह्याला परत ना एक सांगायचं गोष्ट तर ती मी सांगतो की ना, तो म्हणतोय सारखं तुम्हाला ना तो गणपती कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. तुम्ही सांगितलंच नाही अजून गणपतीचा. आणि जर तो तुम्ही बनविला असला तर नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. आणि म्हणजे बनविला असला तर तुम्ही बनविलाच असं असं वाटतंय, तरी म्हणजे तुम्हाला कसा वाटला तो गणपती बरं का. तर मग आजचा म्हणजे हे व्हिडिओ आता हिथंच थांबितो. तर तुम्हाला हिटलरची गोष्ट पण कसं वाटली तुम्हाला एक सांगतो बरं का. अजून एक हिटलर जो आहे का त्याच्या नावातच बघा ना, हिटलर म्हणजे कसं वाटतंय, असं डेंजर वाटतंय का नाही. हिटलर म्हणजे जसं काय की कोणता तरी मारणारच असं किलर वाटतंय बघा. तसंच म्हणजे ते एक हिटलर असं कसं डेंजरस नाव वाटतंय का नाही एकदम. होय तसं म्हणजे कसं त्याचं नावच बघा ना कसं आहे. परत ना वेगळंच आहे का नाही. परत आहे का हिटलर सारखीच ना म्हणजे तो हिटलर. अजून एक गोष्ट सांगायची, हिटलर ना लय गोड बोलायचा म्हणजे असं चांगलं बोलायचं असं की ना, मला जिंकू द्या, मी तुमचं सगळं हे बदलेन, मी ना लय भारी हे करीन इकडं. म्हणजे असं एकदम पटवून द्यायचा आणि शेवटी ना हे करायचा. पण ना सामान्य जनता आहे का ती लय तरसून गेली त्याशी. आपण कोण असते ना ती लय चांगलं म्हणजे त्यांना बरं वाटायचं. ती पण जी वाईट व्हायचं का त्यांना लय बरं वाटायचं असं की हिटलर चांगलंच करतोय असं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तर मी तुम्हाला ना हे व्हिडिओ इथंच थांबितो. तर आता भेटूया आपण आता पुढच्या नवीन इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये. हा. आणि ह्या व्हिडिओ लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि फॉलो आणि बेल आयकॉन प्रेस करा. आणि नक्की करा प्रेस. हा. आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण आतापर्यंत बघितला असेल त्या व्हिडिओला खरंच लाईक करा. आणि तुम्हाला हिटलरची स्टोरी कशी वाटली ती कमेंटमध्ये खरं सांगा बरं का. आणि जर ती चांगली वाटली तर तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.